आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया विशेष बातमी। महाराष्ट्रात हिवाळ्याने अखेर जोरदार एंट्री घेतलीये। परतीच्या पावसाला झालेला विलंब, अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे हिवाळा यंदा उशिरा सुरू झाला असला तरी आता राज्यात गारठा वाढताना दिसतोय। हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 4 दिवस किमान तापमानात आणखी घट होणार असून राज्यातील बहुतांश भागात कडाक्याची थंडी जाणवणार आहे। हिमालयात काही दिवसांपूर्वी झालेल्या बर्फवृष्टीचा परिणाम म्हणून उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तापमान झपाट्याने खाली येत आहे। गेल्या 24 तासात तापमानात 2 ते 3 अंशांची घट झाली असून जळगावात सर्वात कमी 9.20 अंश सेल्सिअस तापमान नोंदवणे केले आहे। गोंदियात 10.50 अंश सेल्सिअस, नाशिकात 10.70 अंश सेल्सिअस तर अहमदनगर, बीड, मालेगाव या ठिकाणी पारा 11 अंश सेल्सिअसच्या आसपास आहे। उत्तर भारतातून दक्षिणेकडे वाहणाऱ्या शीतलहरींमुळे राज्यभर तापमानात घट झालीये। हिमालयातील बर्फवृष्टीचा परिणाम उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि मुंबईपर्यंत दिसतोय। मध्य प्रदेश, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेशातही थंडीची तीव्र लाट जाणवणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे। पुढील काही दिवस महाराष्ट्रात गारवा आणि थंडीचा अनुभव अधिक वाढणार असून सकाळ संध्याकाळ उबदार कपड्यांची गरज भासणार आहे। बातमीला लाईक करा, शेअर करा। अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेट्ससाठी आमा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।